नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित मृत्युंजयाचा आत्मयज्ञ. आज वर्षभराने सावरकर सदनात ते परतत होते. मनात अनेक विचार होते. कारावासात पत्र पाठवण्यास बंदी होती. फक्त घरची स्थिती जेलरने कळवली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काय झालं, हिंदू महासभेचं काय झालं. त्या दिवशी नारायणला हॉस्पिटलमध्ये भेटून ते निघाले होते. त्यानंतर तो घरी परतल्याचं कळलं. पुढे काही कळलं नाही. तसा अरण्यवास असता तर अरण्य वाचनही करता आलं असतं. पशु पक्षी, कळ्या, फुलं, पानं यावर लिहावंसं वाटलं असतं. पण हा 1 वर्षाचा काळ तसाच गेला. उन्हाळ्यात गरगरता पंखा तरी असतो. माठातलं पाणी असतं. दिल्लीच्या भर उन्हाळ्यात अंगाची लाही व्हायची. घसा पाणी पिऊनही सतत कोरडा व्हायचा. पण संपलं सारं. गाडीतून येताना मद्रासी माणूस म्हणाला, तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. काय सांगणार होतो की आत्ता जेलमधून आलोय. ते खिडकीतून पळणारी झाडं पाहत होते. रत्नागिरीतून मुंबईला आल्यापासून आपली प्रिय सखी कविता मात्र सोडून गेली. लिहितो ते गद्य, बोलतो तेही गद्य. मनातला सुकोमल भाव प्रकृती अस्वास्थ्यामुळे संपला की काय. खरंच विश्वात आजवरी शाश्वत काय झालं. भावना विचार तरी कुठे एकच तरी राहिले का. ज्या स्वातंत्र्यासाठी धडपडलो ते मिळालं. हिंदुत्व आणि हिंदुस्थान ही विचारधारा समाजात प्रवाहित केली. ती लुप्त झाली सरस्वतीसारखी. ती कालांतराने शोध घेतल्या जाईल. विचार कुठून कुठे जात होते. समोरचा प्रवासी म्हणाला, 30 जानेवारीला गांधी हत्या झाली तेव्हा गोळवलकर गुरुजी मद्रासमध्ये होते. त्यांचं भाषण ऐकायला मीही होतो. आता मला आपली ओळख पटली. आपण बॅरिस्टर सावरकर आहात ना. हो. कारावासातून निर्दोष मुक्तता झाल्याचं काल परवा वाचलं होतं. हो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी पुणे शाखेचा स्वयंसेवक आहे. गांधी हत्येनंतर संघावर बंदी आली ना. धरपकड सुरू झाली. गुरुजींना 8 दिवस स्थानबद्ध ठेवलं. 15 दिवसांनी सारं शांत झालं. ते पुन्हा उफाळणार नाही असं मात्र नाही. नथुराम गोडसेला, नारायण आपटेला फाशी दिली म्हणून हे सारं शांत झालं असंही नाही. खरंय. तुम्ही एकदा पुण्याच्या संघशाखेत आला होतात. मला आठवतंय. बाबा आणि डॉक्टर हेडगेवार एकदा आले होते. त्यावेळी रत्नागिरीहून आपल्याला भेटून परत आले असावेत. हो, ते रत्नागिरीला आले होते. बाबा सावरकरांनी पुण्यात तरुण हिंदू सभा काढली. त्या सभेत 400-500 विद्यार्थी येत होते. त्यावेळी डॉक्टर हेडगेवार म्हणाले होते, बाबा, मला विस्मृत हिंदू संस्कृती, वैदिक धर्म, नंतरचा हिंदू धर्म, संस्कार, परंपरा आजच्या इंग्रजाळलेल्या युवकांना द्यायच्या आहेत. यासाठी मी तात्यांना भेटायला गेलो होतो. तुम्ही मद्रासचे आहात तर पुण्यात कसे. मी मद्रासचाच. मी पुण्याला राहतो. माझं दुकान आहे. 4 पिढ्यांपासून पुण्यात. पण माझी बहीणच आता मद्रासला असते. गांधी वधाच्या वेळी मी तिकडे गेलो होतो. संघाच्याच कामासाठीच दिल्लीला होतो. योगायोगाने भेट व्हायची होती. माझे वडील काही काळ हिंदू महासभेत होते. बरं बरं, तात्या घाईने म्हणाले, कारण बोलणारा प्रौढ माणूस कमालीचा बोलका होता. तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर हेडगेवारांनी बाबांचे काही विचार आत्मसात केले आणि पुण्याहून बाबा आणि ते नागपूरला गेले. तिथे मी पण होतो. विश्वनाथ केळकर यांच्याकडे आमचा निवास होता. बाबांना सहकार्य लागायचं, ते थकले होते. हो, आता आम्हालाही लागतं कोणीतरी बरोबर. मी आहे की. मुंबईहून पुण्यालाच जाणार आहे. काही वेळ शांतता झाली. जेवणाचा डबा उघडून प्रथम तात्यांच्या पुढे ताटली ठेवली. नाही म्हणू नका, भूक लागली असणार. तात्यांना वर्षभराने घरचं अन्न मिळत होतं. ताटलीतली भाजी पोळी संपवली. चालत्या गाडीत हात धुवायला जाणं जमेना. त्यांनी हात धुवायला त्यांनीच नेलं. नाव काय तुमचं. व्यंकटेश नायडू. त्यांनी डबे आवरले. तात्यांना एक चादर घालून दिली. तात्यांना मनातून बरं वाटलं. तात्या सावरकर, तुमची हिंदू धर्माची व्यापक परिभाषा मला खूप आवडली. खरंच. तात्या प्रसन्न झाले. सर्व व्यापक, सर्वसमावेशक, भारतीय संस्कृतीचं, महासत्तेचं दर्शन घडवणारी आहे ती. परंतु आता चिंता नाही नायडू. ठिकठिकाणी बीजं टाकतील. वेळ येताच अंकुरतील, बहरतील. आमचं कार्य केलंय याचं समाधान आहे. आज आम्ही नकळत निघालो म्हणून कोणाला माहिती नाही. अन्यथा 1 वर्षांनी घरी परतताना अधिकच थकून गेलो असतो. तुम्ही भेटलात. त्रास झाला का. काय होतं. आपल्यासमोर खूप मोठी व्यक्ती आली ना की खूप बोलावंसं वाटतं. हो, क्षमा करा. उलट आज खूप दिवसांनी मोकळं मोकळं वाटतंय. आम्ही घरी कळवलं नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे. पण 10 तारखेला सुटका झाली हे तर कळलंच ना. हो, मुद्दामच 1 दिवस थांबलो. आजची 12 तारीख ना.
घरी सारेच वाट पाहत असतील. तात्या नायडूंसह सावरकर सदनात पोचले. नारायणच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते. सर्वांचे चेहरे आनंदाने फुलले. अशोक, विश्वास, विक्रम, श्रीहर्ष ह्या सगळ्यांनी त्यांना हात धरून आत आणलं. शांताबाईंनी पाण्याचा पेला हाती दिला. तात्यांना भेटायला सर्वजण आले होते. अरे हो, आमच्या संघाला आणि संघाच्या स्वयंसेवकांना विसरू नका. दिल्लीपासून सोबत झाली आहे. व्यंकटेश नायडू भारावून गेला. शांताबाई, माई, मुलं, नारायण यांचा स्नेह पाहून तो न राहून म्हणाला, सावरकर, तुम्ही भाग्यवान आहात. समर्थ पारिवारिक जीवन आहे, म्हणूनच सामर्थ्याने तुम्ही या वयातही संघर्ष करू शकताय. खरंच आहे. जेवण आटोपल्यावर तात्यांचा निरोप घेऊन व्यंकटेश नायडू गेल्यावर तात्या नारायणला म्हणाले, बाळ, तू घरी परतलास. ही वार्ता जेलरने माझ्या आग्रहावरून दिली. समाधान वाटलं आम्हाला. मस्तकावर घाव झाला, खांद्यात गोळी गेली, म्हणून आम्ही संचित होतो. जेलर सहृदयी होता, त्यानेच कळवलं आम्हाला. परंतु प्रकृती खूप खालावलेली दिसते. तात्या, शारीरिक घाव होते शरीरावर, ते बरे होते उपचाराने, परंतु बाबा नाहीत, तुम्ही नाहीत. एवढं पेलायची सवय नव्हती हो कधी. बाबांनंतर तुम्ही पित्याचा भार घेतला, न कळत घेतला होता. तुम्ही नव्हतात, घर परिवार शून्यवत झाला. विश्वास, अशोक, विक्रम आम्हाला समजवायचे, परंतु मन अस्वस्थ होतं. आम्ही स्वतःला हिंदू महासभेच्या कामाला पुन्हा नव्याने सुरुवात केली होती. तुमची प्रकृती कशी कदान्न लिहिण्या वाचण्याला बंदी कसे जगत असाल हा विचार मनाला पोखरत होता हो. बाळचे डोळे भरून आले बोलताना. तात्यांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. तोच हात घट्ट धरून बाळ गदगदून रडू लागला. रडता रडता म्हणाला, आता तुम्ही कुठेही जाणार नाहीत ना? नाही जाणार. आम्ही गेलो तरी लगेच परत येऊ. आम्हाला यशक्तपणा अधिक वाटू लागलाय. आता विश्वासचा विवाह झाला की घरात नवचैतन्य येईल. अशोकचा विवाह होईल, घरपण अनुभवत आनंदात राहू. तात्या बोलत होते. दोघंही स्वस्थ बसणार नाही याची त्यांना जाणीव होती. दोघं क्षणभर परिवाराच्या कल्पनेत रंगले. तात्या म्हणाले, तुला माहितीये, नथुराम गोडसेने गांधीवधाची 150 कारणं दिली. एका माणसाच्या कार्याचा किती बारकाईने अभ्यास केला होता त्यांनी. याचं आम्हाला मनोमन आश्चर्य वाटलं. तात्या, तुमच्याही बारीक सारीक गोष्टींचं समाज अवलोकन करत असतो. एका विशिष्ट स्थानावर गेल्यावर तुम्ही तुमचे राहत नाही. डॉक्टर म्हटलं की समाजासमोर विशिष्ट व्यक्ती उभी राहते. नेता म्हटलं की एक प्रतिमा डोळ्यासमोर राहते. तुमची ही प्रतिमा एक हिंदुत्ववादी क्रांतिकारक म्हणून समाजासमोर असणारच आहे. आता आम्हाला एकदा सारा पत्रव्यवहार, सारे कागद नीट तपासून ठेवायला हवेत. शिस्तबद्ध असूनही सारं कपाट अस्ताव्यस्त झालंय. कारावासात असताना घराचा कोपरा आठवत होता. देशाचं चिंतन करावं न ठरवूनही करता होतं. घरच्या व्यक्ती सहज आठवत होत्या. घरी गेल्यावर काय करायचं हे आठवत होतं. आता 2 दिवसांनी लागतो कामाला. दोघंही हसले. कितीही ठरवलं तरी ते दोघंही विश्रांती घेणारच नव्हते. एकमेकांना चांगलं ठाऊक होतं. भारतीय राज्यघटना लिहिण्याचं काम चालू झालं होतं. डॉक्टर आंबेडकर घटना समितीचे अध्यक्ष होते. भारतात लोकशाही पद्धती यावी म्हणून ते साऱ्या प्रजासत्ताक राष्ट्रांच्या संविधानाचा अभ्यास, भारतीय प्रथा, संस्कृती, संस्कार, स्त्रीचं शिक्षण, महत्त्व अशा शेकडो बाबींवर विचार करून ती घटना तयार करण्यात येणार होती. कायदा, न्याय ही सर्वोच्च संस्था त्यांची आधार होती. राज्यघटना इंग्रजीत लिहिली जाणार असली तरी तिची हिंदी प्रतही ग्राह्य धरली जाणार होती. 26 नोव्हेंबर 1949ला घटना तयार होत होती. 26 जानेवारी 1950 पासून ती लागू होणार होती. त्यात 22 भाग, 12 परिशिष्टे होती. ह्यात अमेरिकेची, कॅनडाची, आयर्लंडची, ऑस्ट्रेलियाची, जपानची, सोव्हिएत रशियाची, दक्षिण आफ्रिकेची आणि फ्रान्सची या देशांच्या घटनांतून सुयोग्य आणि भारताला पोषक तत्व अभ्यासली जात होती. अशावेळी तात्यांनी तार करून आंबेडकर आणि वल्लभभाई पटेल यांना कळवलं, राखीव मतदारसंघ तुम्ही रद्द करणार आहात याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. आम्ही काही सुचवू शकतो, इच्छितोही. हिंदी ही राष्ट्रभाषा असावी, देवनागरी ही लिपी असावी, देशाला भारत नाव असावं, भगवा ध्वजाऐवजी तिरंगा ध्वज आपण ठरवणार असाल तर त्यावर चरखा नसावा, श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र असावं. समितीने तात्यांचे मुद्दे मान्य केले. तेव्हा त्यांना बरं वाटलं. विक्रमने ही तार केली. तो आल्यावर तात्यांना म्हणाला, तात्या काका, तुम्हीच म्हणता आता आम्ही विश्रांती घेणार. देशातल्या प्रत्येक घटनेवर सतत वृत्तपत्रातून लेखन करता, तारा करता, संदेश पाठवता. मग सांगा बरं, कशी प्रकृती बरी राहील? वत्सा,
तुझं सत्य आहे. परंतु भारतीय असल्याने आम्ही लक्ष न घालणं कितपत योग्य आहे? बालवयापासून पडलेली सवय जाईल का एकाएकी? विक्रम मनापासून हसला. तात्या काका, आम्हा मुलांना बाबांनी देशभक्तीची इतकी सवय लावून दिली आहे की आम्ही सारेच अन्य विचार करू शकत नाही. कधी कधी विचार येतो, आपण देशाचा विचार करावा की राज्याचा की राष्ट्राचा? या सर्वांची संकल्पना प्रथम समजून घे विक्रम. तो निमूटपणे खाली बसला. शिक्षकासमोर विद्यार्थ्याने ज्ञान ग्रहण करायला बसावं तसाच. देश हा शब्द आलाय संस्कृतमधील दिक या शब्दापासून, धातूपासून. त्यावरून दिशा शब्दाची उत्पत्ती झाली. विविध दिशांच्या भौगोलिक सीमांमध्ये असणारा भूभाग म्हणजे देश. काळानुसार सीमा बदलतात. देश हे भौगोलिक आणि भौतिक तत्व आहेत. आता राज्य या शब्दाबद्दल म्हणशील तर निश्चित भूभाग, जनसंख्या, शासन आणि सार्वभौमत्व असणारं राज्य असतं. आणि विक्रम, सार्वभौमत्व आणि इतर कोणत्याही देशांच्या नियंत्रणाखाली नसणं म्हणजे कायदे, रीती, नीतीने स्वतंत्र असणं. म्हणजे आपल्या संपूर्ण भारत देशात असलेली छोटी मोठी राज्य, केंद्रशासित प्रदेश मिळून एक भारत संघराज्य होतं. राज्य हे एक वैधानिक तत्व आहे आणि राष्ट्र ही संकल्पना देश आणि राज्य याहून अधिक व्यापक आहे. भौगोलिक क्षेत्राचा इतिहास, संस्कृती, परंपरा, श्रद्धा यावर ती आधारित आहे. राष्ट्रीय एकात्मता, संस्कृती मूल्य राष्ट्र संकल्पनेत येतात. मानसिक सांस्कृतिक मूल्यतत्वही त्यात येतात. पाकिस्तान हा देश आहे, त्याला इतिहास संस्कृती नाही म्हणून, परंतु इस्रायल हे राष्ट्र आहे. राष्ट्रकल्पनेचा मूळ आधार म्हणजे हृदयात निर्माण होणारा परस्पर स्नेहभाव, संघटनेची इच्छा, आंतरिक चेतना हा राष्ट्राचा आत्मा आहे. बाप रे तात्या काका, मी एवढा अभ्यास केलेला नव्हता. नाही हो, एवढं डोक्यात शिरतच नाही एका वेळा. मी पुन्हा पुन्हा विचारून समजावून घेईन, चालेल ना? अत्याचार झाला का रे तुझ्या विचारांवर आणि तुझ्यावर? नाही होता त्या. तुमचे विचार इतके प्रगल्भ आहे, मलाच काय इतरांना देखील समजून घ्यायला बराच काळ जावा लागतो. आता मी येऊ तात्या, भूक लागली आहे, माईला मागतो काहीतरी. तात्या मनापासून हसले. म्हणाले, तात्या माझा तो म्हणाला, तात्या माझा काहीतरी हा शब्द आहे का हो शब्दकोशात? खायचं काहीतरी असेल का पुस्तकात? एरवी कठोर वाटणारे तात्या म्हणाले, विक्रम जा, अगोदर काहीतरी खाऊन ये, मग शब्दकोश उघडतो. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.